नमस्कार, मी हर्षदा पाटील, अंमळनेर येथून प्लॅटिनम डायरेक्टर ऑफ VR मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। आजचं व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आपले बिझनेस कोच आपल्या कंपनीचे माननीय दिनेश शिंदे सर यांचं गेल्या 2 दिवसापासून आम्ही ट्रेनिंग घेत आहोत। परवाच्या दिवशी 20 तारखेला DS1 होता शिरपूरमध्ये, तसेच काल अंमळनेरमध्ये DS2 झाला। परत उद्या सरांचा DS1 धुळ्याला आहे। तर आजचा दिवस सरांचा 1 दिवसाचा गॅप होता। त्या वेळेमध्ये सरांनी ठरवलं असतं तर सरांनी आरामही केला असता, सलग लागोपाठ ट्रेनिंग चालू आहे त्यामुळे। पण सरांनी तसं न करता वेळेचा उपयोग कसा करून घ्यावा, तर आज सरांनी आम्हाला अंमळनेर फ्रँचायझीमध्ये आम्हाला बिझनेस प्लॅनविषयी माहिती दिली। परत आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारच्या अडचणी येतात, आपण लोकांसमोर कशा पद्धतीने प्रेझेंट झालं पाहिजे, किंवा बिझनेस प्लॅनमधल्या छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स होत्या, ज्या आम्हाला आत्तापर्यंत अवगत नव्हत्या, त्या सरांनी समजून सांगितल्या। म्हणजे एक प्रकारचं आमचं सरांनी एवढ्या 2-2.5 वर्षापासून आम्ही जे काही काम करतोय ते फार कठीण पद्धतीने करत होतो, तर ते सोप्या पद्धतीने कसं केलं गेलं पाहिजे ते आज सरांनी आम्हाला सांगितलं। एक प्रकारचा आमचा ब्रेन वॉश केला आहे आज। खरंच खूप छान वाटलं आणि आनंदही वाटतोय की आपले माननीय विकास गोपाल सर असतील, आदरणीय प्रिया मॅडम असतील, यांनी आपल्याला छान प्लॅटफॉर्म तर दिलाच आहे, त्यासोबतच आपल्याला आपल्याच घरातले बिझनेस कोच अवेलेबल करून दिलेले आहेत आणि त्यांचा आपण सदुपयोग करून घेतला पाहिजे। वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन करून घेतलं पाहिजे, कारण की ही गरज आहे। आणि त्यांच्याकडे बिझनेसमधलं बघायला गेलं तर खूप ज्ञान आहे शिंदे सरांकडे, आणि ते जर आपण डीपमध्ये घेतलं तर आपल्याला, मला नाही वाटत बाहेर कुठे काही आपल्याला या बिझनेसविषयीचं ट्रेनिंग घेण्याची गरज आहे। कारण की माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की मी ह्या गेल्या 2 दिवसापासून जे ट्रेनिंग घेतलं, DS1 तर आधी घेऊन झाला होता, तरी पण आपल्याकडनं पहिल्या वेळेस जे आपण ट्रेनिंग घेतलं आहे ते सर्वस्व आपल्या डोक्यामध्ये फिट बसत नसतं। आपण काही दिवसामध्ये त्या गोष्टी परत विसरतो। मग हे परत DS1 DS2 आपण हे जर परत करत गेलो तर आपल्याला ह्या गोष्टी आपल्या लक्षात राहतील कायमस्वरूपी। आणि खरंच सरांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे। खरंच खूप मी आभार मानते शिंदे सरांचे की तुम्ही आलात आणि भरपूर वेळ आम्हाला यावेळेला दिला आणि खूप साऱ्या काही गोष्टी आम्हाला यावेळेला तुम्ही शिकवल्यात। तर परत दर महिन्याला आम्ही DS1 DS2चे नियोजन आम्ही दर महिन्याला करणार आहोत, ही तुम्हाला मी ग्वाही देते। आणि शक्य असेल तर प्रत्येक लीडरने हे अरेंजमेंट नियोजन करायचंच आहे आपल्या टीमसाठी, कारण की यातून खूप शिकण्यासारखं आहे आणि नवीन लोकांना या ज्ञानाची गरज आहे। म्हणून हे ज्ञान जर त्यांना वेळीच मिळालं तर काम करण्यासाठी त्यांना देखील सोपं जाईल। धन्यवाद।